छगन भुजबळ यांना रामभक्ताची उपाधी देण्यात आलेली आहे। संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी यांच्याकडून भुजबळांचं कौतुक करण्यात आले। त्यामुळे छगन भुजबळ संघ आणि भाजपच्या जवळ जात आहेत का अशा चर्चा आता सुरू झालेल्या आहेत। छगन भुजबळ वाया संघ भाजपकडे त्यांचा प्रवास सुरू झालाय का अशी ही कुजबूज सुरू झाली आहे। पाहूयात या संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सहकार्यवाह भैयाजी जोशी यांनी छगन भुजबळांना चक्क रामभक्ताची उपमा दिली आहे। भुजबळ म्हणजे ओबीसी नेते, भुजबळ म्हणजे शाहू फुले आंबेडकरवादी नेते अशी भुजबळांची प्रतिमा। पण आता भैयाजी जोशींनी त्यांना रामभक्त अशी नवी उपाधी बहाल केली आहे। नाशिक जिल्ह्यातील नांदूर मध्यमेश्वर मधल्या राम मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कार्यक्रमात भुजबळ आणि भैयाजी जोशी एकाच मंचावर आले होते। त्यावेळी जोशी यांनी हा उल्लेख केला। यावेळी छगन भुजबळ आणि भैयाजी जोशी यांनी श्रीरामाची एकत्रित आरतीही केली। या सोहळ्यासाठी जी बॅनरबाजी केली त्या बॅनरच्या भगव्या रंगाची ही चर्चा। छोट्या गावातल्या कार्यक्रमाला भुजबळ साहेब आले त्याची दोन कारण आहेत। एक ते रामभक्त आहेत म्हणून रामभक्त नसतात, ते केवळ नेते नाहीत, रामभक्त आहेत। राष्ट्रवादीने मंत्रिपदापासून दूर ठेवल्यानंतर छगन भुजबळांची भाजपशी जवळीक वाढली आहे। अमित शहांच्या कार्यक्रमाला लावलेली उपस्थिती, भुजबळांच्या बॅनरवर अजित पवारांऐवजी मोदी शहांचा फोटो लावल्यानंतर त्याची अधिक चर्चा झाली। त्यामुळे छगन भुजबळ पुरोगामी वाटेवरून आता धार्मिकतेच्या मार्गाकडे मार्गक्रमण करतायत हेच दिसून येत आहे। हे भाजपच्या जवळ जाण्याचा एक प्रयत्न आहे। जर बघितलं तर आता सध्या सत्ताधाऱ्यांपैकी भुजबळांचं अजितदादांच्या गटाशी फारसं पटताना दिसत नाही किंवा शिंदे गटाची फार जवळीक नाही आहे। परंतु भाजपशी आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्याशी भुजबळ यांचा चांगला संपर्क आहे आणि तो संपर्क आणखीन दृढ होण्यासाठी मला असं वाटतं की ही भैयाजी जोशी आणि भुजबळ यांची एकाच व्यासपीठावर येण्याची घटना ही महत्त्वपूर्ण मानली जाते। राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची पुरोगामी विचारांचे नेते म्हणून ओळख आहे। शाळांमध्ये सरस्वती आणि शारदा देवीचा फोटो लावण्यावरून भुजबळांनी केलेल्या एका वक्तव्याची आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे। शाळेमध्ये सुद्धा सावित्रीबाई फुलांचा फोटो लावायला पाहिजे, महात्मा फुलांचा, शाहू महाराजांचा लावा, बाबासाहेबांचा लावा, कर्मवीर भाऊराव पाटलांचा लावा, सरस्वतीचा फोटो, शारदा मातेचा फोटो, जिना आम्ही कधी पाहिलं नाही, जिने आम्हाला काही शिकवलं नाही। आणि जर असेलच शिकवलं तर फक्त 3% लोकांना शिकवलं आणि आम्हाला दूर ठेवलं, त्याची पूजा कशासाठी करायची आहे मला काही कळलं। छगन भुजबळ भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहे। त्यांची भाजपशी वाढलेली जवळीक सर्वांनाच माहीत आहे। मात्र आता भुजबळांची संघाशी ही जवळीक वाढताना दिसतेय। त्यामुळे छगन भुजबळ हे राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये वाया RSS येत आहेत का याची चर्चा सुरू झाली आहे। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।